नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बाईक आईमध्ये. आणि आज स्कूबीबरोबर रेस करत करत आणि सरड्याबरोबर बोलत बोलत आम्ही पोहोचलो पोल्ट्रीवर पोहोचल्यानंतर पायावर आणि हातावर सॅनिटायझर मारून घेतले आणि गेलो. तर टेम्परेचर 33 होतं. पक्षी आपले छान होते. तोपर्यंत सुपरवायझर आलेच होते आणि आपण आपल्या पक्ष्यांचं वजन केलं. आपल्या पक्ष्यांचं वजन तुम्ही बघितलंच आहे. ॲव्हरेज वजन जे आहे ते आपण आठवड्यात जसं डिस्कस करतो तसं 14वा दिवस पूर्ण झाल्यावर आपण एक डिस्कशन करणारच आहोत. त्यावेळेस वजन तुम्हाला समजेलच. आणि अशा प्रकारे आपलं पोल्ट्रीचं काम सुरू झालं. पहिले भांडे व्यवस्थित धुवून घेतली. मोठी छोटी सगळी भांडी आपण धुतली. आपण आता दोघंही प्रकारची भांडी लावतो आहे. थोड्या दिवसांनी जसं पक्ष्यांची हाईट थोडी वाढेल तशी आपण मोठी भांडी वर फुल्ली डिपेंड राहू शकतो. त्याच्यानंतर भुसा हलवलेल्याचा तुम्हाला डिफरन्स दिसू शकतो. न हलवलेली जागा एकदम बसलेली असते. परत संध्याकाळी पोल्ट्रीवर आलो. दुपारचं काम संपवून गेलो होतो आणि संध्याकाळी पोल्ट्रीवर आलो. रावलाही अगदीच सवय लागली आहे की पायावर सॅनिटायझर मारून घ्यायचा. त्यानंतर संध्याकाळचं मेन काम होतं की आपल्याला ना जागा वाढवून घ्यायची होती. भुसा अंथरून म्हणजे पक्ष्यांच्या, आता तुम्ही बघू शकता तसं गर्दी आणि खूप कमेंटसुद्धा येत होता. त्याच्या हिशोबाने आपल्याला जागा वाढवायची ती. राव खाद्याची भांडे लावायला मदत करत होता आणि अशा प्रकारे आपण सक्सेसफुली जागा पोल्ट्रीची वाढवली. जिथे आपले 3 गाळे होते तिथे आपण 5 गाळे केलेत पोल्ट्रीचे. आणि बघू शकता की आता पक्ष्यांना बऱ्यापैकी स्पेस मिळते. जेवढी स्पेस मिळणार तेवढा पक्षी एकदम छान प्रकारे ग्रो होणार, वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार, खाणार आणि त्याला वातावरणही सूट लवकर होईल. आणि भुसा हलवण्याचं मेन कारण असतं की भुसाच्या आतमध्ये हीट आणि अमोनिया बाहेर